तो अपयशी होता. त्याच्याकडे ना पैसा होता ना ओळख, पण एक व्यक्ती होती जी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत होती. लोक म्हणायचे हा काहीच करू शकत नाही, पण ती म्हणायची माझा नवरा एक दिवस सगळं बदलून टाकेल. आणि आज तो जिथे उभा आहे ते पाहून सगळेच थक्क झाले. ही आहे विश्वास आणि संघर्षाची खरी खरी कहाणी. चला बघूया. रोहन आणि कविता एक साधं मध्यमवर्गीय कपल. लग्नाच्या दिवशी दोघांच्या डोळ्यात खूप स्वप्न होती. छोटं घर, आनंदी आयुष्य, एकत्र सुख. पण लग्नानंतर काहीच दिवसात रिॲलिटी समोर आली. रोहनकडे परमनंट जॉब नव्हती. कधी डिलिव्हरी जॉब, कधी दुकानात कामं. कधी काम मिळायचं, कधी नाही. त्यांचं घर भाड्याची छोटी खोली. छपरातून कधी कधी पाणी टपकायचं. पंखा फिरायचा पण हवा द्यायचा नाही. रात्री झोपताना दोघं छताकडे बघत पडायचे. पण दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार. कधीकधी तर घरात फक्त एकाच वेळाचं जेवण असायचं. कविता हसत म्हणायची मला भूक नाही, तू खा. पण रोहनला कळायचं ती खोटं बोलते. एक दिवस रोहन पूर्णपणे तुटून गेला. तो शांत बसला होता, डोळ्यात पाणी. कविता मी काहीच करू शकत नाही. तुझं आयुष्य खराब केलं मी. कविताने काहीही विचारलं नाही. ती हळूच त्याच्या जवळ बसली, त्याचा हात हातात घेतला. तू फक्त हार मानू नकोस, बाकी सगळं मी सांभाळेन. त्या एका वाक्यात त्याला पुन्हा उभं राहायची ताकद मिळाली. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. नातेवाईक टोमणे मारायचे, काय उपयोग अशा नवऱ्याचा. कविता अजून वेळ गेली नाही, हे सगळं रोहन ऐकायचा आणि आतून तुटत जायचा. त्याने एक छोटासा बिझनेस सुरू केला. खूप आशा होत्या, पण काही महिन्यातच तो पूर्णपणे फेल झाला. त्या दिवशी तो घरी आला, डोळ्यात अश्रू, हात थरथरत होते. सगळं संपलं, आता काहीच उरलं नाही. घरात शांतता होती. कविता काही बोलली नाही. ती हळू किचनमध्ये गेली, कपाट उघडलं. तिने तिचे लग्नातले दागिने काढले. क्षणभर ती थांबली. त्या दागिन्यांमध्ये तिच्या आठवणी होत्या. पण पुढच्या क्षणी ती ते घेऊन बाहेर आली. तिने ते रोहनच्या हातात ठेवले. हे विक आणि पुन्हा सुरू कर. रोहन स्तब्ध झाला. हे तुझं सगळं आहे? ती हलकसं हसली. माझं सगळं तू आहेस. त्या क्षणी रोहनच्या आत काहीतरी बदललं. त्या दिवसानंतर रोहन थांबला नाही. तो दिवस रात्र मेहनत करू लागला. सकाळ रात्र कसलाही फरक नाही. कधी कधी तो इतका थकायचा की जमिनीवरच झोपायचा. पण कविता ती त्याच्यासाठी चहा बनवायची, त्याला उठवायची, त्याला सांगायची थोडं अजून, तू करू शकतोस. कधी स्वतः भुकी राहून त्याला खायला द्यायची. कधी त्याच्या अपयशावर त्याला दोष देत नव्हते. फक्त एकच वाक्य, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तो विश्वास रोहनची सर्वात मोठी ताकद बनला. काही वर्षांनी तोच रोहन आज एक यशस्वी बिझनेसमॅन झाला होता. मोठं घर, गाडी, आर्थिक स्टेबिलिटी सगळं होतं. पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे त्याच्या बाजूला उभी असलेली कविता. एक दिवस रोहन एका मोठ्या स्टेजवर उभा होता. समोर खूप लोक, टाळ्यांचा आवाज. तो माईक हातात घेतो, क्षणभर शांत राहतो आणि म्हणतो आज मी जे काही आहे ते माझ्या मेहनतीमुळे नाही, कारण मी अनेकदा हार मानली होती. पण एक व्यक्ती होती जिने कधीच माझ्यावरचा विश्वास सोडला नाही. ती म्हणजे माझी पत्नी. कविता खाली बसली होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. रोहन खाली उतरतो, तिच्या समोर येतो आणि हळू आवाजात म्हणतो जर तू नसतीस तर मी आज काहीच नसतो. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण जिथे विश्वास असतो तिथे हार कधीच कायमची नसते. खरं प्रेम तेच जे कठीण काळातही साथ सोडत नाही. तुमच्या आयुष्यात अशी कोणीतरी आहे का जिने तुमच्यावर कधीच विश्वास सोडला नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्स्पायरिंग लव्ह स्टोरीजसाठी सबस्क्राईब करा प्रेम कथा या चॅनलला. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथांसोबत. श्री स्वामी समर्थ.